नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एका साडीपासून खूप सुंदर अशा दोन कुर्ती बघणार आहोत। तर या दोघी बहिणींच्या दोन कुर्ती आपल्याला ह्या साडीपासून स्टिच करायच्या आहेत। तर इथे बघा अशा प्रकारे ही पूर्ण साडी आहे, ही नवीनच साडी आहे, अजून ओपन पण केलेली नाही। तर इथे बघा अशा प्रकारे ही साडी आहे। ही उलट बाजू आहे, इथे बघा पदर आहे हा साडीचा अशा प्रकारे। खालच्या साईडला थोडी मोठी बॉर्डर दिलेली आहे आणि वरच्या साईडला थोडी छोटीशी। तो पूर्ण साडीवर अशा प्रकारे छोटी बुट्ट्यांचं काम केलेलं आहे, अशा प्रकारे बघू शकता। ही पूर्ण अशा प्रकारे ही आपली साडी आहे आणि हा ह्याच्यातला ब्लाउज पीस आहे, ब्लू कलरचा ब्लाउज पीस दिलेला आहे। तर हा जो ब्लाउज पीस आहे याचा वापर आपण इथं डिझाइन बनवण्यासाठी वापरणार आहोत। दोन्ही कुर्तीला एका ह्याला आपण इथं वरती हाफ मध्ये डिझाइन आणि पोटली बटन यूज करणार आहोत आणि दुसऱ्या कुर्तीला इथून असा पान शेप मध्ये खूप सुंदर असा पॅटर्न तयार करणार आहोत। तर दोन्ही कुर्ती आपण कशा स्टिच करते ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही मी तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे। ओके, तर चला आता याच्यापासून आपण ड्रेस तयार। तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला साडीतला जो ब्लाउज पीस आहे तो इथे सगळं कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो साडीचा पदर आहे तो पण इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जी वरच्या साईडला छोटी बॉर्डर दिलेली असते ती पण आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे। कारण आपल्या जेवढी टॉपची उंची आहे ती बरोबर साडीची जेवढी उंची आहे त्याच्यानुसारच आहे, फक्त वरची बॉर्डर आपल्याला इथं कट करून घ्यायची आहे। तर इथे बघा साडीतला ब्लाउज पीस कट केला मी, पदर पण कट केला आणि इथं जी वरची बॉर्डर होती ती हे कट करून घेतली सगळ्यात अगोदर। आणि एक जणीची उंची थोडीशी जास्त आहे त्याच्यामुळे खालच्या साईडला मी त्याची वर आपण बॉर्डर कट केलेली आहे ना ती थोडी जोडून घेणार आहे खालच्या साईडला। तर इथे बघा टॉप कटिंग करण्यासाठी इथे मी 2.25 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण टॉपची उंची जी आहे ती 42 इंचाची आहे। तर इथे बघा 40 इंच मी अस्तर घेतलेला आहे, 2 इंच कमी, म्हणजे मेन कपडा जो आहे तो आपला 42 इंचाचा तयार असेल आणि इथं अस्तर जे आहे ते 40 इंचाचं आहे। त्या सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर शोल्डर आहे 15 इंच, त्याचा हाफ करून इथे मी 7.5 इंचावर इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। तर इथे बघा त्याच्यानंतर आपल्याला इथं शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे। तर 4 इंच मी शोल्डर पट्टी घेतली आहे आणि गळा रुंदी आपण 3.5 इंच अशी घेतलेली आहे। त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे 7.5 इंच, सरळ लाईन आखून घ्यायची आणि नंतर अशी आडवी जिथं आपण छातीचं माप टाकणार आहोत तिथं आपल्याला एक सरळ आडवी लाईन आखून घ्यायची आणि ह्या लाईनवर आता छातीचा चौथा भाग टाकायचा। तर छाती आहे 42 इंच, त्याचा चौथा भाग येतो 10.5 इंच प्लस 2 इंच आपल्याला त्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे। ते बघा 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करून झाल्याच्या नंतर परफेक्ट असं आपल्याला मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर इथे बॅक मुंड्यासाठी इथे मी 1.5 इंच मार्किंग केलेलं आहे आणि पुढच्या मुंड्याला 1 इंचावर अशा प्रकारे 2 शेप देऊन घेतलेले आहेत। त्याच्यानंतर वरून आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे, त्याच्यानंतर कमर उंचीचं माप टाकायचं आहे आणि नंतर कटचं, अशा प्रकारे आपल्याला टोटल 3 माप टाकायचे आहेत। तर छातीसाठी मी 10 इंच माप टाकलंच आणि जे आपली कमर उंची आहे त्याच्यासाठी मी 15 इंच माप टाकलेलं आहे आणि कट येणार आहे आपला तिथं मी 22 इंचावर माप टाकलेलं आहे, कारण ही मुलगी आहे ना त्याची हायटेड आहे, उंच आहे त्याच्यामुळे। नॉर्मली तुम्ही कमर उंची 14 14.5 इंचावर टाकलं तरीही चालते। त्याच्यानंतर इथे बघा कमर जेवढी आपण कमर असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा। तर इथे बघा कमर 20 इंचाची होती, त्याचा हाफ करून मी इथं 10 इंचावर कमरेचं माप टाकणार आहे। इथे बघा बरोबर 10 इंच घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो आपला कमर घेर आहे त्याचा चौथा भाग करायचा आणि इथं माप टाकायचं। तर इथं कमर घेर मी 11 इंचावर टाकलेला आहे आणि साईडला आपल्याला आता बघा ही ज्या तिन्ही पॉइंट आहेत ते आपण जोडून घ्यायचे व्यवस्थित। त्याच्यानंतर आपण जेवढं कटच्या तिथे 11 इंच टाकलेलं होतं तेवढंच इथं खालच्या साईडला टाकायचं, किंवा तिथे तुम्ही अर्धा इंच वाढवून टाकलं तरीही चालेल। त्याच्यानंतर हे दोन्ही पॉइंट आपल्याला असे सरळ जोडून घ्यायचे आहेत आणि जिथं आपण कटसाठी मार्किंग केलेलं आहे तिथे 1 इंच घ्यायचं आणि बाकीकडे आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच असं तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता। पण कटच्या तिथे आपल्याला 1.5 इंचच घ्यायचा, सॉरी 1 इंचच घ्यायचं आहे, कारण मग कट फोल्ड करायला प्रॉब्लेम येतो आणि फिटिंगही व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळे असं सुरकुत चुन्या आल्यागत पडते, त्याच्यामुळे कटच्या तिथे आपल्याला जास्त मार्जिन घ्यायचं नाही, फक्त 1 इंचाचं एवढंच मार्जिन घ्यायचं आहे। आणि तसंच खाली मी 1 इंच मार्किंग करून घेतलं आणि इथे सरळ लाईन आखून घ्यायची आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण फोल्ड करतो त्यावेळेस आपल्याला सोपं जातं। त्याच्यानंतर इथे बघा गळ्यासाठी 3.5 इंच मी रुंदी घेतलेली, गळा रुंदी, आणि गळा डीप घेणार आहे 4.5 इंच। तर इथे बघा 4.5 इंच मार्किंग केलं, बॉक्स तयार करून घेतला आणि इथं पुढच्या गळ्याचा गोल शेप इथं देऊन घेतलेला आहे। पाठीमागचा गळा जो आहे तो आपल्याला इथं कमी घ्यायचा आहे,
तर पुढचा गळा आता आपण कट नाही करणार आहोत. जेव्हा दोन्ही पार्ट कटिंग झाल्याच्या नंतर मग सेपरेट आपण इथं गळ्याची कटिंग करून घेणार आहोत. तर इथे बघा अर्धा इंच मी शोल्डर उतार दिलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण जसं मार्किंग केलेलं आहे तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. कट करताना आपल्याला पाठीमागचा मुंड्याचा आकार कट करायचा आहे आणि बाकीचं मग ॲज इट इज जसं आहे तसं कट करून घ्यायचं. आणि जिथं आपण मार्किंग केलेलं आहे कमर उंची, छाती आणि कटचं तिथं आपल्याला छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत. म्हणजे आपण फिटिंग करताना दोन्ही नॉच जे आहेत ते आपल्याला एकमेकांना जुळवून फिटिंग करायची असते. म्हणजे परफेक्ट अशी आपल्या ड्रेसची फिटिंग येते. तर इथे बघा दोन्ही पार्ट आता सेपरेट करून घेतले. त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार आहे तो इथे कट करून घ्यायचा आणि पुढच्या गळ्याचा आकार देखील इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा पुढचा पार्ट आपला इथं तयार झालेला आहे. आता पाठीमागच्या भागाला आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर इथे पुढच्या भागाला इथे बघा आपल्याला ना खूप सुंदर असा पॅटर्न तयार करायचा आहे. तर इथे आपण जो ब्लाउज पीस निघला होता त्याच्यातलाच कपडा यूज करून पुढच्या साईडला आपण खूप सुंदर असा पॅटर्न तयार करणार आहोत. तर इथे बघा आता बॅक साईड मी इथे घेतलेली आहे. आता गळा रुंदी आपण पुढच्या भागाला जेवढी टाकली होती तेवढीच पाठीमागच्या भागाला पण टाकायची आहे 3.5 इंच. आणि इथं गळा डीप घेतलेला आहे मी 3.5 इंच. तर इथे बघा अशा प्रकारे बोट नेकचा शेप देऊन घेतला आणि इथे बॅक पार्ट पण आपला तयार झालेला आहे. आता हे जे दोन्ही पार्ट आपण कटिंग केलेले आहेत ते आपल्याला साडीतला कपडा मी साईजनुसार कट करून घेतलेला आहे आणि याच्यावर ठेवून आता आपल्याला ह्या दोन्ही पार्टची ते कटिंग करून ठेवायचे आहे. आणि कटिंग करताना तुम्ही दोन्ही पार्ट एकत्र ठेवू शकता किंवा एक पार्ट ठेवायचा असेल तर पुढचा पार्ट न ठेवता पाठीमागचा पार्ट ठेवायचा. कारण पुढच्या मुंड्याचा आपण आकार कट केलेला आहे त्याच्यामुळे. नाहीतर मग पुढच्या मुंड्याच्या साईजनुसार जर कट केला तर मग नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यासाठी. तर इथे बघा आता बाही कटिंग करून घ्यायची आहे. तर बाहीची उंची आहे 14 इंच म्हणजे टोटल 15 इंच उंची आहे. खाली 1 इंच आपण बॉर्डरची सुंदर अशी डिझाइन बाहीला बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे 1 इंच मी मायनस केलेला आहे. आणि इथे बघा 14 इंचची परफेक्ट अशी बाही इथं मी कटिंग करून घेतलेली आहे. तर याची कटिंगची आता पूर्ण कटिंग झालेली आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ड्रेसची पूर्ण स्टिचिंग सविस्तर पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर इथे बघा एक बाही कटिंग करून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने इथे मला दुसरी बाही पण कटिंग करून घ्यायची आहे. कारण दोन ड्रेस सेम सेम मापाचे आहेत त्याच्यामुळे ते एक बाही कटिंग झालेली आहे. लगेच त्याच मापाने मी तर दुसरी बाही कटिंग करून घेते म्हणजे डबल डबल माप टाकायची जरूरत पडणार नाही. तर इथे बघा आता दोन्ही बाही आपल्या कटिंग झाल्यात आणि दोन्ही ड्रेसही कटिंग करून दुसरा ड्रेस पण मी ऑलरेडी कटिंग करून ठेवलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा.